हॅलो मित्रांनो, आज शुक्रवार. मी सकाळपासून 5 वाजेपासून ट्रिपवर आलेलो आहे. 5 वाजेपासून आले. श्रावण जसं संपलेलं आहे ना, तसं धंदे पण संपून गेलेले आहेत. आता मी रस्त्याने पातळी फाट्यापासून गरवरीकडे जाताना कमसे कम 10-15 गाड्या बघितल्या का फक्त उभ्या आहेत. कोणत्याच गाडीला भाडे नाहीत. मेन गोष्ट अशी आहे का सीझनमध्येच फक्त जास्त भाडे असतात, धंदे असतात. कमसे कम सीझनमध्ये 4,000 ते दिवसाचे होऊन जातात. पण सीझन नसलं ना तर 1,000 रुपये पण होणं मुश्किल आहे एकदम. त्या गोष्टीमुळं सांगते मित्रांनो, आम्ही तर घेतल्या, आम्हाला घ्यायच्याच होत्या, पण मग आता आम्ही पण चालू आहे थोडं लॉसमध्ये. कारण आमचे पण हप्ते राहतात, त्याच्यात भाडे नाही भेटते. त्यामुळे सांगते थोडं विचार करून गाड्या घ्या मित्रांनो. असं नाही का गाड्या घेतल्या तर मग आम्हाला नाही तर नाही, तुम्हाला पण भाडे नाही त्यात आणि तुमच्या पण नवीन गाड्या. म्हणून या गोष्टीचा विचार करा. आता कित्येक लोक उभे आहेत तिथं. मला सकाळपासून फक्त 597चा धंदा झालेला आहे. ते पण 2च ट्रिप मारल्या. 5 वाजता पातळी फाटा आलो, 6 वाजता ट्रिप भेटली, 6:30ला नाशिक रोडला गेलो. नाशिक रोडहून 9:30 वाजता डायरेक्ट ट्रिप भेटली मला. 9:30च्या नंतर ट्रिप भेटली. 10 वाजता पातळी फाट्यावरच वापस ट्रिप होती तिथं ड्रॉप केलं. तिथून मी आत्ता कमसे कम 11:15 वाजलेले आहेत. तर आत्तापर्यंत उभाच होतो आणि आत्ताशी मी घरी चालवले, वैतागलो आहे. आता संध्याकाळीच बघेल. आता 2च सकाळच्या ट्रिपा झाल्या 6-1 तासामध्ये. काय सांगावं मित्रांनो. तुम्हाला काय आयडिया देत नाही का घेऊ नका काही, पण मग बघा आता आमच्यासोबत जे घडते ते आम्ही तुम्हाला सांगते. आता तुमची मर्जी, ट्रिप गाडी घ्यायची नाही घ्यायची. ठीक आहे, चला मित्रांनो, ठेवतो.